नमस्कार रसिक श्रोते हो. मुलीच्या विचित्र स्वभावाशी सामना करत अत्यंत संयमाने बेट्टी आपल्या मुलीसहित इराण सोडून अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करत होती. आपण वाचत आहोत नॉट विदाऊट माय डॉटर, लेखिका बेट्टी महमूदी आणि सहलेखक आहेत विलियम हॉफर. ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोवनी यांनी. पुढचा भाग वाचूया. मुळात झोप अस्वस्थच लागली होती. त्यात भयंकर मोठ्या स्फोटासारख्या आवाजाने मला खडबडून जाग आली. खिडकी उघडून बाहेर डोकावलं तर आकाश विजांच्या लखलटाने उजळून निघाल्यासारखं दिसत होतं. चहूबाजूंनी ढगांचा गडगडाट झाल्यासारखे एकामागोमाग एक स्फोटांचे आवाज येऊ लागले. सगळं घर हादरलं. बॉम्ब! मी किंचाळले. ते आपल्यावर बॉम्ब टाकतायत. वरून जेट विमानांची घरघर ऐकू येऊ लागली. पिवळसर पांढऱ्या प्रकाशाचे झोत पडू लागले. पाठोपाठ परत तसले ते स्फोटांचे आवाज. माहतोब भेदरून रडू लागली. मुडीने तिला पलंगावर आमच्या दोघांच्या मध्ये घट्ट धरून ठेवलं. आम्ही सगळे एकमेकांना मिठी मारून देवाची प्रार्थना करत बसलो. एकीकडे मुडी मोठमोठ्याने फारसी भाषेत काहीतरी मंत्र पुटपुटू लागला. त्याने आम्हा दोघींना जवळ घेऊन या संकटापासून वाचण्याचा प्रयत्न केला होता. पण तो स्वतःच इतका थरथर कापत होता की त्याचीच आम्हाला भीती वाटत होती. छातीत धडधडत होतं. कानात दडे बसले होते. चहूबाजूला चाललेले बॉम्ब स्फोटाचे विनाशाचे आवाज ऐकवत नव्हते. सगळं घर हादरू लागलं. विमानांची एक तुकडी डोक्यावरून गेली. मुडीने आम्हाला आणखीन जोरात मिठी मारली. माझ्या मस्तकात संतापाची तिळीक उठली. तूच तर कारणीभूत आहेस आम्हाला या संकटाच्या खाईत लोटायला. मला माझ्या आईचं पत्र, तिला पडलेलं ते दुःस्वप्न आठवलं. बॉम्ब स्फोटात माहतोबने एक पाय गमावला असल्याचं ते स्वप्न. देवा आम्हाला वाचव. किती करुणा भाकू तुझी. आम्हाला वाचव. थोड्या वेळानंतर विमाने परत गेली. सारं शांत झालं. आम्ही श्वास रोखून स्तब्ध बसून होतो. हा खेळ, हा जीव घेणा प्रकार 15 मिनिटं तरी चालला असावा. पण आम्हाला कित्येक तास लोटल्यासारखे वाटत होते. भीतीचं पर्यावसान अखेर संतापात झालं. बघ, तू आम्हाला कुठे संकटात आणून लोटलेस ते. मी मुडीच्या अंगावर ओरडले. आमचं हे असंच व्हावं अशी तुझी इच्छा आहे का? मुडीने प्रचारकी थाटाचं बोलणं सुरू केलं. ही तुमच्या स्वतःच्या कर्माची फळं आहेत. हे मी नाही केलेलं. तुझा देश माझ्या माणसांशी हा असा वागतोय. शेवटी तुझा देशच तुझी हत्या करणार आहे. आमचं भांडण आणखीनही वाढलं असतं. इतक्यात मम्मल तिथे येऊन म्हणाला, घाबरू नका दाईजान, ते केवळ एक प्रात्यक्षिक होतं. पण आम्ही विमानांचे आवाज ऐकले, मी म्हणाले. मुळीच नाही, मम्मल म्हणाला. पण मी ते खरं मानायला तयार नव्हते. एवढ्यात फोन वाजला. मम्मल फोन घ्यायला निघाला. त्याच्या पाठोपाठ आम्ही सगळे गेलो. आता कुणालाही झोप लागणं शक्यच नव्हतं. दिवे गेले होते. सर्व शहरावर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. मधूनच कुठेतरी स्फोटांचे आवाज आणि आगीचे लोळ. आमे बोझोकचा फोन होता. मम्मल आणि मुडी दोघांनी तिला आम्ही सगळे ठीक असल्याचं सांगितलं. नसरीनने घरभर मेणबत्त्या लावल्या, चहा केला आणि आम्हाला सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते आपल्यावर बॉम्ब टाकणार नाहीत, ती मनापासून म्हणाली. तिची अल्लावर गाढ भक्ती होती. पण मुळात बॉम्ब कोणी टाकत नव्हतंच, मम्मल परत एकदा म्हणाला. मला त्यापैकी काही आवाज
तर अगदी कांठळ्या बसवणारे होते आणि घरसुद्धा हादरत होतं हे कळत होतं, मी म्हणाले. पण मम्मलने नुसतेच खांदे उडवले. सकाळ उजाडली आणि शहरभर सर्वत्र विखुरलेल्या उत्पाताचं चित्र स्पष्ट झालं. अर्थातच हे कृत्य इराकी वायुसेनेचं होतं. रेडिओ लावला तर त्यावर नेहमीसारखा अमेरिकेलाच दोषी ठरवण्यात येत होतं. सर्व शस्त्रास्त्र पुरवठा अमेरिकेचा. इतकंच नव्हे तर बॉम्ब विमानं चालवणारे पायलट देखील अमेरिकेत शिकून तयार झालेले होते. त्या प्रचारामुळे सर्वसामान्य इराणी जनतेची तर समजूत अशी झालेली होती की अमेरिकेचे प्रेसिडेंट खुद्द रोनाल्ड रिगन हे स्वतः त्या बॉम्बर विमानाच्या तुकडीचं नेतृत्व करत होते. अमेरिकन नागरिक असणं हा निदान आजच्या दिवशी तरी तेहरानमध्ये गुन्हा होता. त्यामुळे त्या दिवशी मुडीने मला आणि माहतोबला शाळेत पाठवलं नाही. शाळेच्या जवळ तर बॉम्बस्फोटाने अतोनात हानी झाली होती. कितीतरी लोक प्राणाला मुकले होते. त्याच दिवशी दुपारी एलन आणि होर्मोज आम्हाला गाडीतून शहराचा फेरफटका मारायला घेऊन गेले. शहरात सगळीकडे मातीचे ढिगारे, राख रांगोळी. युद्धाबद्दल आमच्यापैकी प्रत्येकालाच भय, भीती आणि तिरस्कार वाटत होता. पण तरीही प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन भिन्न होता. हे सुद्धा धर्मांध राजसत्तेला अटळ परिणाम म्हणून झालेलं आहे असं माझं मत होतं. तर होर्नोज व मुडीच्या मते हे सगळं अमेरिकेचं कृष्ण कारस्थान होतं. नवल म्हणजे एलनने देखील त्यांचीच बाजू घेतली. मुडीने हार्मोजशी आपल्या आवडत्या विषयावर बोलणं सुरू केलं. अमेरिकन सरकारचं दुटप्पी धोरण, पर्शियन गल्फमधील, इराणच्या आखातातील सत्तेचा समतोल राहावा व कुठलीच बाजू वरचढ होऊ नये यासाठी अमेरिका एकाच वेळी इराण व इराक दोन्ही राष्ट्रांची बाजू घेत आहे. त्यांना एकमेकांविरुद्ध चिथावणी देत आहे. मुडीचा तर इतका दृढ विश्वास होता की एकीकडे अमेरिकेनेच इराकला बॉम्ब विमानं पुरवली आहेत तर दुसरीकडे त्या विमानाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री इराणला सुद्धा त्याच अमेरिकेने पुरवली आहे. परंतु इराणला ही मदत अमेरिका चोरट्या मार्गाने तर इराकला उजळ माथ्याने करत आहे. या अमेरिकेच्या कारस्थानामुळे इराणला आपल्याजवळ असेल नसेल तो सगळा पैसा नुसतं युद्धावर खर्च करणं भाग पडत आहे, मुडी कुरकुरत म्हणाला. हा बॉम्ब हल्ला एकदा झाला तेवढा पुरे, आता परत व्हायला नको अशी आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. मुडी सतत रेडिओला कान लावून बसला होता. रेडिओवरही हेच भाकीत वर्तवण्यात आलं होतं. तसेच शियापंथीय मुस्लिम सेना अमेरिकेला या लांड्या कारभाराबद्दल चांगला धडा शिकवणार असल्याचं घोषित करण्यात आलं. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच चर्चा होती. या हवाई हल्ल्यात शेकडो लोक एकट्या तेहरानमध्ये मारले गेले होते. पण इराणी अधिकाऱ्यांच्या वृत्तानुसार केवळ 6 लोकच या हल्ल्यात ठार झाले होते. इतकंच नव्हे तर अल्लाह या युद्धात इराणच्या बाजूने असल्याने शहरात जी काही हानी झाली होती ती देशद्रोही व शहाच्या बाजूने असणाऱ्या काही मुठभर लोकांच्या चळवळीची झाली होती. राखेचे ढिगारे उपसणाऱ्या पथकाला तर या लोकांच्या अड्ड्यांमध्ये मुनाफाक्वीन म्हणजे खोमेनी शासनाविरोधी शस्त्रास्त्र, साधनसामुग्री इतकंच नव्हे तर दारूही सापडली होती. रेडिओवर असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता की अल्लाह धर्माच्या बाजूने असल्याने हे युद्ध इराणच जिंकेल आणि देशद्रोही सैतानांना सुद्धा आपोआप अद्दल घडेल. युद्धाची छाया शहरावर पसरली. काही विद्युत निर्मिती केंद्र उद्ध्वस्त झालेली असल्यामुळे नागरिकांना कमीत कमी वीज वापरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या रात्रीपासून सुरुवात होऊन बेमुदत काळपर्यंत रोज रात्री शहरात
ब्लॅकआउटचे आदेश देण्यात आले होते. घरात अत्यंत मिणमिणते दिवे लावायचे व तेही खिडक्यांना काळी आच्छादनं घालून. प्रकाशाची एवढीशी तिरीप देखील बाहेर पडणार नाही अशी खबरदारी घेऊनच. रस्त्यावरचे दिवे बंद, त्यामुळे मुडी खिशात छोटा टॉर्च घेऊन फिरू लागला. दिवस रात्र, भीती आणि अनिश्चितता. नंतरचे कित्येक आठवडे दर 2-3 दिवसांनंतर हवाई हल्ले होत होते व त्यानंतर तर रोजच रात्री होऊ लागले. रोज दिवस मावळला की महातोपच्या पोटात दुखायला सुरुवात होईल. ती आणि मी कितीतरी तास एकमेकींना मिठी मारून रडत देवाची प्रार्थना करत घालवायचो. हल्ली आम्ही सर्वांनीच कॉटवर झोपणं बंद केलं होतं. डोक्यावर जाड गाद्या पांघरुणं म्हणून घेऊन आम्ही मोठ्या जेवणाच्या टेबलाखाली झोपायचो. अर्थात भीतीपोटी झोप कुणालाच लागायची नाही. एक दिवस शाळेतून परत घरी येण्याऐवजी मी आणि महातो ब्रेड आणायला बेकरीत गेलो. आम्हाला त्या दिवशी रात्रीसाठी खास बारबारी नावाचा ताजा जवळजवळ 2 फूट लांबीचा पाव हवा होता. नानी म्हणजे बेकरी. नानीमध्ये आम्ही अर्धा तास रांगेत उभे राहिलो. बेकरी कामगारांचं काम नेहमीच्याच दिरंगाईने चालू होतं. आमचा नंबर जवळ आला आणि त्यांच्याकडची तिंबलेली कणिक संपली. आता नवीन कणिक भिजवायचा सोहळा. एक माणूस पुढे आला. त्याने मैदा असलेल्या भल्या थोरल्या भांड्यात पाण्याचा नळ सोडला. पाणी पुरेसं भरायला भरपूर वेळ लागणार होता म्हणून तो मधल्या वेळात बाथरूमला जाऊन आला. तो बाहेर आल्यावर मी बारकाईने पाहिले तर त्याने हात धुतलेच नव्हते. आता परत काम करू लागण्यापूर्वी तरी हात धुणार आहे की नाही? जवळ तर कुठे वॉश बेसिन दिसतही नाही आहे असा मी विचार करत होते. तेवढ्यात त्याने पिठात सोडून ठेवलेल्या पाण्याच्या नळाखालीच हात चोळून चोळून धुतले. ते घाणेरडं पाणी पिठात गेलं. त्याच पिठाचे पाव भाजून आता हा आपल्याला देणार. शी, मला शिसारी आली. पण आणखीन कुठला दुसरा विचार मनात यायच्या आतच हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारा भोंगा वाजू लागला. पाठोपाठ लगेच जेट विमानांची घरघर. मला क्षणभर काय करावं, कुठे जावं काही सुचेना. इथे आश्रयाला थांबावं की पळत घरी जावं? आम्ही दोघे आपली स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहोत हे मुडीला पटवून देण्याची ही चांगली वेळ होती. नाहीतर आमच्या जीवाला काही धोका होईल या भीतीने त्याने आमचं बाहेर येणं जाणंच बंद करून टाकलं असतं. पळ महातो, पळ, घरी जायला हवं, मी ओरडले. पण मम्मी मला भीती वाटते, महातोप रडत म्हणाली. अखेर मी तिला कडेवर घेतलं. शर्यती स्ट्रीट सोडून बाजूच्या एका गल्लीतून पळावं असं का कोण जाणे मला वाटलं. गल्ल्या बोळातून लटपटत्या पायाने मी घरी पळत सुटले. आमच्या डोक्यावर विमानांची घरघर चालूच होती. विमान हल्ला, प्रतिरोधी मारा पण त्याच वेळी सुरू होता. मध्येच एखादा बॉम्ब त्याला न जुमानता आपलं लक्ष गाठत होता. पाठोपाठ गगनभेदी करुण किंकाळ्या, आक्रोश. विमान हल्ला प्रतिरोधी विमानांमधून मोठे मोठे वजनदार गोळे रस्त्यावर पडत होते. त्यातला एखादा चुकून डोक्यावर पडला तर त्या माऱ्यानेच मरण ओढवायचं. महातोबने चेहरा माझ्या कुशीत लपवला. मम्मी मला भीती वाटते. ती हुंदके देऊन रडू लागली. सगळं काही ठीक होईल बाळा, तू देवाची प्रार्थना कर, मी तिला समजावत होते. अखेर आम्ही पोचलो आणि धापा टाकत कशा तरी घरात शिरलो. मुडी दारात आमची वाट बघत प्रचंड काळजी करत होता. आम्ही घरात शिरल्यावर त्याने घाईने आम्हाला तळमजल्यावर सुरक्षित ठिकाणी नेलं आणि आम्ही एकमेकांना मिठी मारून हवाई हल्ला संपण्याची वाट बघू लागलो. एक दिवस असंच मी आणि महातो अमीरला त्याच्या बाबागाडीत बसवून
बागेत घेऊन गेलो. पटांगणावरून पलीकडच्या हिरवळीवर चाललो होतो तर तिथे 20-25 तरुण मुलांचा घोळका सूर्याच्या कोवळ्या उन्हात हसत दंगामस्ती करत उभा होता. पुढे जाऊन महातोब झोपाळ्यावर खेळू लागले. जरा वेळाने बघतो तर काय, पटांगणाच्या दिशेने आरडाओरडा ऐकू येऊ लागला. 4 ते 5 पांढऱ्या ट्रक भरून पोलीस पास्तार येऊन हजर झाले होते. त्यांनी त्या खेळणाऱ्या सगळ्या मुलांना उचलून पकडून नेलं. माझा बुरखा घट्ट पकडून मी स्तंभित होऊन बघत राहिले. नसत्या लफड्यात आपण अडकायला नको म्हणून दोन्ही मुलांना घेऊन मी घाईने घरी परतले. परतताना माझ्या मनात सारखं येत होतं, काय गुन्हा होता त्या लहान मुलांचा, आता त्यांचं काय होणार. घरी आल्यावर मी सर्वांना हा किस्सा सांगितला. त्यावर रेझा म्हणाला, सध्या युद्ध परिस्थितीमुळे जमावबंदीचा कायदा आहे, तो त्यांनी मोडल्यामुळे त्यांना पकडलं असेल. मग आता आता त्यांचं काय होणार, मी विचारलं. रेझाने खांदे उडवले. कोण जाणे, तो म्हणाला. त्याला त्याचं काही विशेष सुखदुःख नव्हतंच. मुडीला पण त्या घटनेचं काही विशेष वाटलं नाही. ज्या अर्थी पास्तार त्यांना पकडून घेऊन गेले आहेत त्या अर्थी त्यांचं काहीतरी चुकलं असणार, तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी महातोबच्या शाळेत मिसेस अझहरपाशी मी हा विषय काढला. तेव्हा तिचं म्हणणं निराळच पडलं. या पास्तारांच्या हातात कुठे तरुण मुलं पडली की ते या ना त्या निमित्ताने त्यांना धरून नेतात आणि युद्धावर पाठवतात. ती म्हणाली, इतकंच नाही तर कधी कधी तर ते सरळ ट्रक घेऊन एखाद्या मुलांच्या शाळेत जातात आणि मुलांना धरून नेतात. नंतर ती मुलं त्यांच्या आईबाबांच्या कधीच दृष्टीला पडत नाहीत. मला युद्धाविषयी इतका तिरस्कार वाटला. या सगळ्याला काही अर्थच नव्हता. माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त असतं का? जगणं मरणं ह्याला काही किंमत नाही. नसरीन आणि मम्मलच्या मते देखील आयुष्य इतकं स्वस्त होतं. मला वाटतं अप्रगत देशांमध्ये सगळीकडे हेच आढळत असावं. रस्त्यावर रोज इतके लोक मृत्युमुखी पडतात, गरिबीने, रोगराईने, की रोजच्या आयुष्यात मरण ही त्या मानाने स्वाभाविक नेहमीची घटना होऊन बसते. त्याची भीतीही वाटेनाशी होते. या अशा परिस्थितीत सुद्धा अल्लावर सगळ्या आयुष्याची भिस्त टाकून ही माणसं स्वस्थ होती. नंतरच्या शुक्रवारी आम्ही नेहमीसारखे आमे बोझकच्या घरी प्रार्थनेला एकत्र जमलो. TV चालू होता. त्यावरून शुक्रवारची प्रार्थना प्रसारित होण्याची वेळ जवळ आली होती. मी त्याकडे फारसं काही लक्ष दिलं नाही. इतक्यात मला मुडी आणि मम्मलच्या ओरडण्याचा आवाज आला. आमे बोझार विव्हळू लागली. ते शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी एकत्र जमलेल्या लोकांवर बॉम्ब टाकतायत, मुडी म्हणाला. मी TVच्या पडद्याकडे पाहिलं आणि माझा डोळ्यांवर विश्वास बसेना. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी नेहमीप्रमाणे मोठा समुदाय चौकात जमलेला होता आणि दूरदर्शनवर नेहमीसारखं त्याचं प्रत्यक्ष प्रसारण चालू होतं. तेव्हा अचानक बरोबर नेम धरून त्या समुदायावर बॉम्ब वर्षाव सुरू झाला. घाबरलेले लोक जीवाच्या भीतीने सैरावैरा पळू लागले. विमानाची भयान घरघर आणि बॉम्ब स्फोटाचे आवाज, लोकांच्या करून किंकाळ्या, हे सगळं कॅमेऱ्यांनी टिपून जसंच्या तसं लोकांना दाखवलं. बाबा अजय तिथे असतील, मुडीने आठवण करून दिली. ते नेहमी प्रार्थनेला जातात. तेहरानमध्ये गोंधळ उडाला. आम्ही सगळे प्राण कंठाशी आणून बाबा हाजींच्या परतण्याची वाट पाहू लागलो. रात्रीचे 2 वाजले, 2:30 वाजले, तरी बाबा हाजी आलेच नाहीत. आम्ही बोझकने छाती पिटून आक्रोश करायला सुरुवात केली.
ती केस उपटू लागली, शोक करू लागली, जसं काही तिला बाबा हाजीचं बरं वाईट झाल्याचं कळलंच होतं. इतकंच नव्हे तर तिने विवाहित स्त्रीचे दागिने, कपडे, चादर वगैरे काढून टाकून एखाद्या विधवेची चादर व पेहरावही केला आणि कुराण पाठ करायला बसली. हिला वेड तर नाही लागलं? मुडी म्हणाला. ते नक्की मारलं गेल्याचं अजून आपल्याला कळलंय का? मग आधीच का हिने हे चालू केलंय? थोडी वाट तरी बघायची. आम्ही सगळे आळीपाळीने दरवाजापाशी जाऊन बाबा हाजीची वाट बघत उभे राहायचो. असे कित्येक तास गेले. आम्ही बोझकचं ते रडणं, भेकणं आधीच मनावर असलेल्या ताणात आणखीन भर टाकत होतं. पहाटेचे 5 वाजले असतील. फरिश्ते धावत आत आली. ते आले, ते आले, ती सांगत सुटली. सगळे दाराकडे धावले. बाबा हाजी आत येताच कुणी त्यांना मिठी मारली तर कुणी त्यांचे पाय धरले. प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अखेर ते कसेबसे घरात आले. त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. सगळ्यांना आश्चर्याने तोंडात बोट घालायची पाळी आली, कारण काही एक अक्षरही न बोलता ते आधी आंघोळ करायला मोरीत शिरले. मुडीनंतर त्यांच्याशी बराच वेळ बोलत होता. त्याने मला सांगितलं, या बॉम्बस्फोटात आपण मारले गेलो नाही या गोष्टीचं बाबा हाजींना अतीव दुःख झालं. त्यांना आपल्या भावाप्रमाणे हुतात्मा व्हायचं होतं. मुडीला मात्र त्याच्या कुटुंबियांप्रमाणे हे असलं वेडं धाडस करायची किंवा हुतात्मा वगैरे होण्याची अजिबात इच्छा नव्हती. उलट त्याला स्वतःच्या जीवाची प्रचंड भीती वाटत होती. आता तेहरानने युद्धाची वास्तवता उघड्या डोळ्यांनी स्वीकारली होती. त्यामुळे आता परत नव्याने नागरिकांसाठी काही नियम लागू करण्यात आले होते. हवाई हल्ल्याची सूचना मिळताच तळमजल्यावरील सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी आश्रय घेणे वगैरे. त्यामुळेच आम्ही झोपायला म्हणून गेलो तरी कधीही हवाई हल्ल्याची सूचना येईल आणि आपल्याला उठून जिन्याच्या खाली जाऊन उभं राहावं लागेल ही मनात भीती होती. मुडी या प्रकाराने इतका घाबरला होता की मम्मल आणि रेझाच्या समोर त्याला आपली भीती लपवता आली नाही. तो रडू लागला. भावना वेगाने थरथरू लागला. आपल्या भ्याडपणाचं बिंग फुटू नये म्हणून तो रडता रडता अमेरिकेला शिव्या देत होता. पण त्याचे शब्द किती पोकळ वाटत होते. कधीतरी माझी आणि त्याची नजरानजर झाली की त्याच्या डोळ्यात अपराधी भावना दिसायची. आम्ही तिघं इथे या संकटांच्या खाईत येऊन पडण्यास सर्वस्वी तोच जबाबदार होता. पण एकदा टाकलेलं पाऊल मागे घेणं अशक्यप्राय होऊन बसलं होतं. वर्षातून एक दिवस असा उजाडतो, या दिवशी इराणमध्ये प्रत्येक जण आंघोळ करतो. तो दिवस म्हणजे नवरोज, इराणी नववर्ष दिन. यावेळी 2 आठवड्यांची सार्वजनिक सुट्टी असते. घरोघरी बायका फरशा धुणं व घराची स्वच्छता करतात. यावेळी पादत्राण खरेदी हा पण लोकांच्या आवडीचा विषय असतो. नातेवाईकांनी एकमेकांकडे मेजवानीस जाणं, समारंभ आणि भेटीगाठी ह्यांना नुसतं उधाण येतं. 21 मार्चला नवरोज आला होता, वसंत ऋतूचा पहिला दिवस. आम्ही, रेझा आणि मम्मल सगळे हाफ सीन एकत्र जमलो. त्या दिवशी स या अक्षराने सुरू होणारे 7 पदार्थ जेवायला करायचे असतात. तसे करून सोफरेवर मांडले होते. मध्यभागी एका चकचकीत आरशावर भरपूर अंडी ठेवण्यात आली होती. इराणी दंतकथा अशी आहे की पृथ्वी एका बैलाच्या शिंगाच्या आधारावर उभी आहे आणि दरवर्षी तो या शिंगावरून त्या शिंगावरती ठेवतो आणि बरोबर त्या क्षणी नवीन वर्ष सुरू होतं. जर बारकाईने पाहिलं तर एका क्षणी
आरशावरील अंडी हादरलेली दिसतात. नवीन वर्षाची हीच सुरुवात. अमेरिकेत 31 डिसेंबरच्या रात्री जशी कमालीच्या उत्सुकतेने नववर्षाची वाट पाहिली जाते, घटका आणि पळे मोजली जातात, तशीच इथेही आम्ही सगळे त्या अंड्याभोवती जमून अधीरतेने वाट पाहत होतो. इतक्यात हवाई हल्ल्याची सूचना आली. भोंगे वाजू लागले. आम्ही लगेच जिन्याखाली पळालो. दरवर्षी काय होतं माहिती नाही, पण यावर्षी अंडी नक्की जोरजोरात हादरली. हळूहळू हवाई हल्ले येणं, आम्ही सुरक्षित जागी धावणं, हल्ले परत जाणं, याही सगळ्याची सवय झाली. येणारे दिवस काय कुणासाठी थांबतायत? जनजीवन चालूच होतं. दैनंदिन व्यवहार चालू होते. इराकी हवाई हल्ल्याच्या भयाने सुद्धा कुणीही सण समारंभ थांबवले नव्हते. नवरोजच्या निमित्ताने मेजवान्या सुरू झाल्या. आज इकडे तर उद्या तिकडे. पहिली मेजवानी अर्थातच आमे बोझकच्या घरी. रेझा, एसी, मरियम, मेहदी, मम्मल, नसरीन, अमीर मुडी, महातोब आणि मी असे सगळे मम्मलच्या गाडीत कोंबून बसलो आणि आमची फौज आमे बोझकच्या घरी निघाली. माझी मात्र मेजवानीत सहभागी होण्याची मनस्थिती नव्हती. आम्ही घरात पाऊल टाकलं मात्र आमे बोझक किंकाळ्या मारत आनंदाने मुडीच्या गळ्यात पडली. त्याचे मुके घेऊन झाल्यावर तिने आपला मोहरा महातोबकडे वळवला. तिला जवळ घेऊन कुरवाळलं, गालगुच्चे घेतले. नंतर ती माझ्याकडे वळताच मी घाईघाईने बुरखा तोंडभर ओढून घेतला. आमे बोझकने सगळ्यांसाठी भरपूर भेटवस्तू आणून ठेवल्या होत्या. तिने मुडीकरता अतिशय महागडं पुस्तक ठेवायचं कपाट व लिहिण्याचं टेबल आणलं होतं. महातोबला अत्यंत उंची रेशमी फ्रॉक. तिने घरातल्या झाडून प्रत्येकासाठी काहीतरी आणलंच होतं. अपवाद फक्त माझा. तिने मला असं वगळलेलं मुडीच्या लक्षात आलेलं दिसलं नाही आणि मला अर्थातच त्याची काही पर्वा नव्हती. मला त्या घरात गेल्यावर मी तिथे घालवलेले दिवस आठवून माझी सगळी दुपार वाईट गेली. माझ्यासाठी कुणीही येऊन इंग्रजीत बोलत नव्हतं, किंबहुना बोलू धजत नव्हतं. महातोब सर्व वेळ मला चिकटून होती. आमे बोझकपासून ती शक्य तेवढी लांब पळत होती. असंच एक दिवस कोणाकडे तरी जेवायला जाताना मी तपकिरी रंगाचा पोशाख घातला होता. त्याचं जॅकेट चांगलं लांब हाताचं एखाद्या कोटासारखं होतं. मी चेहऱ्यावर बुरखा आणि पायात काळे मोजे नेहमीसारखे घातले, पण तो जाड करडा किंवा काळा मोंटो मात्र घालायचा कंटाळा केला. मुडीलाही विचारलं, असं केलं तर चालेल ना? त्याचंही मत असंच पडलं की काही फारसं कुणाच्या लक्षात येणार नाही. तर तसे आम्ही निरनिराळ्या नातेवाईकांना एक रीत म्हणून जाऊन भेटायला लागतं तसे भेटी देत निघालो. आधी माजिदने आम्हाला गाडीतून पोचवलं, पण परत येताना त्याला दुसरीकडे जायचं होतं म्हणून मी, महातोब आणि मुडी मात्र आगा व खानू यांच्या घरी जाण्यापुरती टॅक्सी घेऊन गेलो. परत घरी यायला निघालो तेव्हा तर चांगलीच रात्र झाली होती. शिवाय जवळ कुठे टॅक्सी मिळेना, त्यामुळे बरंच चालावं लागलं. अचानक आमच्या मागून जोरात ब्रेक लावत एक निसान पिकअप ट्रक येऊन थांबली. त्यातून पांढरी पैक्रॉन दाढीवाली माणसं निसान पिकअपमधून हातात रायफली घेऊन उतरली. अर्थात 5 तार. एकाने मुडीला धरलं. त्याच वेळेला 4 स्त्री पोलीस ट्रकमधून उतरून माझ्यापाशी आल्या आणि फारसीत जोरजोरात खेकसू लागल्या. मी मोंटो लांब कोट न घालण्याची चूक केली होती ना. इतक्यात ते 4 दाढीवाले पोलीस मुडीला फरफटत नेऊ लागले. तो फारसी भाषेत ओरडू लागला आणि सुटकेची धडपड करू लागला. मी मनात देवाची प्रार्थना करत होते, काहीतरी निमित्त निघावं आणि याला अटक व्हावी म्हणून.
अखेर कसा तरी तो झगडा थांबला आणि ते सर्व ट्रकमध्ये बसून निघून गेले. मुडी माझ्याजवळ आला. तो घामाने निथळला होता. काय झालं? मी विचारलं. वादाचं कारण अर्थात माझ्या अंगातलं जॅकेट हेच होतं. मी त्यांना सांगितलं, तू काही दिवसांकरता पाहुणे म्हणून आली आहेस, त्यामुळे तुला नियम माहीत नाही. मुडी म्हणाला, पण मी घालायच्या आधी तुला विचारलं होतं की. मी म्हणाले. मुडीने आपली चूक मान्य केली. अगं मलाच ठाऊक नव्हतं, पण आता आजपासून मात्र पूर्ण गोशा घातल्याशिवाय रस्त्यावर यायचं नाही, हे लक्षात ठेव. तो स्वतःच्या चुकीवर पांघरून घालण्याकरता जोरातच म्हणाला. आता तर माहीत झालं ना, सगळे नियम कळले ना, आता यापुढे कुणी आपल्याला असं या कारणाने हटकता कामा नये, समजलं? तो आठवडा संपत आला आणि नसरीन आणि मम्मलच्या घरी सगळे नातेवाईक मेजवानीकरता जमण्याची वेळ आली. नसरीनने आणि मी खूप मेहनत करून सगळं घर साफसूफ केलं. मुडी आणि मम्मलने बाजारातून फळं, मेवा मिठाई, सुकामेवा इत्यादी सगळं सामान आणलं. घमेलभर चहा करून ठेवला. कारण आजच्या दिवसात शेकडो पाहुणे भेट द्यायला येणार होते. एलन आणि होर्मोज आम्हाला भेटायला आलेले असतानाच अझानची लाऊडस्पीकरवरून घोषणा झाली. नेहमीसारखीच, तेहरानमध्ये तुम्ही कुठेही असा, काहीही करत असा, दिवसाकाठी 3 वेळा लाऊडस्पीकरवरून नमाजाची वेळ झाल्याची आठवण करून देण्यात येते. धर्माप्रमाणे खरं तर आपल्या सोयीनुसार दिवसातून 3दा नमाज पढायचा असतो, पण या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जो लाऊडस्पीकरची घोषणा ऐकता क्षणीच हातातलं काम टाकून नमाज पडेल, त्याला फार पुण्य लागतं. तर घोषणा ऐकताच एलनने टुणकन उडी मारली. मला जरा कोणीतरी बुरखा देईल का? तिच्याबरोबर जमलेल्या अनेक धार्मिक बायकांनी प्रार्थनेची तयारी सुरू केली. थोड्याच वेळात सगळ्यांच्या आवाजाची एकत्रित गुणगुण घरादारात घुमू लागली. नंतर आमे बोझोर एलनविषयी मोठ्या कौतुकाने म्हणाले, माशाल्ला, पाहिलं किती साधी, किती धार्मिक आणि चांगली आहे ती. देव तिचं नक्की भलं करेल. जमलेल्या लोकांमध्ये नसरीनचा चुलत भाऊ पण आलेला होता, डॉक्टर माराशी. त्याचं आणि मुडीचं चांगलं जमलं, कारण दोघेही पेशाने डॉक्टर. बोलता बोलता त्याने मुडीला विचारलं, तुम्ही काही काम का नाही करत? त्याचं काय आहे, सगळा दप्तर दिरंगाईचा भाग आहे, मला अजून परवाना मिळालेला नाही. मुडी म्हणाला, थांबा, मी जरा आमच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करतो. तो म्हणाला, आमच्या इथे भूलतज्ञाची जागा रिकामी आहे. मुडीच्या आशा उंचावल्या. खरंच तुम्ही जर माझ्यासाठी काही केलं तर बरं होईल. हॉस्पिटलचे प्रेसिडेंट माझे स्नेही आहेत, डॉक्टर मराशी म्हणाला. त्याच्याशी बोलतो तर खरं, मग बघूया काही करता येतं का ते. मुडीचा आनंद गगनात मावेना. त्यांनी जर खरोखर हॉस्पिटलच्या प्रेसिडेंटशी एवढी ओळख असेल तर घडेल, काहीतरी चांगलं घडेल अशी आशा करायला हरकत नव्हती. तो स्वतः जरी आळशी असला तरी अखेर एक तज्ज्ञ डॉक्टर होता. शिवाय नोकरीबरोबर येणारा पैसा आणि प्रतिष्ठा कोणाला नको असेल. मी गोष्टीचा जसजसा विचार करू लागले तसं माझ्या लक्षात आलं की एकदा मुडीला नोकरी लागली असती की मग माझ्यावर इतकी बारकाईची नजर ठेवणं त्याला शक्यच झालं नसतं. शिवाय नोकरीला लागल्यानंतर त्याचा चिडचिडेपणाही गेला असता, त्याची वागणूक सुधारली असती. नवरोजचा दुसरा आठवडा उजाडला. अजूनही सार्वत्रिक सुट्टी चालूच होती. एसीचा भाऊ इस्लामिक गायडन्स मिनिस्ट्रीत वरच्या अधिकाराच्या जागेवर होता. त्यामुळे आम्हाला आमची सुट्टी कास्पियन समुद्रकाठी असणाऱ्या इराणच्या शहाच्या एका जुन्या राजवाड्यात
हा राजवाडा आता सरकारी मालकीचा होता. तर ह्या राजवाड्यात आम्हाला दिवस घालवण्याची एक संधी चालून आली. अर्थात आत्तापर्यंत एकंदर मी जे काही चित्र पाहिलं होतं त्यावरून त्या राजवाड्याची स्थिती तरी काय असेल देव जाणे, असंच मला वाटत होतं. शिवाय इतक्या दूरच्या प्रवासाला 3 गाड्यात भरून आम्ही 26 माणसं जाणार होतो आणि या सर्वांबरोबर त्या राजवाड्यात सुट्टी एकत्र घालवायची होती. मी फारशी उत्सुक नव्हतेच, पण त्या प्रवासात खिडकीबाहेर बघून जेवढा परिसर माहिती करून घेता येईल, जेवढी इराणची भौगोलिक माहिती गोळा करता येईल तेवढी करायची असं मी ठरवलं. न जाणो हेच ज्ञान पुढे सुटकेच्या वेळेला उपयोगी पडलं असतं. पण आमचा प्रवास सुरू झाला आणि माझ्या मनातील सुटकेचे बेत किती अशक्यप्राय होते ह्याची जाणीव मला होऊ लागली. खिडकीतून दिसणारं दृश्य नितांत सुंदर होतं, यात शंकाच नाही. पण गगनाला जाऊन भिडणाऱ्या गारगांटुआन पर्वताच्या रांगा, या पर्वतराजीने तेहरानला सर्व बाजूंनी घेरलं होतं. जसं काही अख्खं शहरच्या शहर हा बालेकिल्लाच बनला होता. जसं जसे आम्ही अंतर पार करून पुढे जाऊ लागलो तसे तसे हे पर्वत उंचच उंच होत चालले होते. यांचा मुकाबला मी कसा करणार होते? माझं प्रवासात स्वप्नरंजन चालूच होतं. कदाचित या सुट्टीच्या वातावरणात माझ्यावरची बंधनं थोडीशी दुर्लक्षित झाल्याचा फायदा घेऊन मी जर महातोबला घेऊन निसटलेस तर काय करेन? कास्पियन समुद्रमार्गे बोटीने पडायचा प्रयत्न? पण मग मी कुठे जाऊन पोचेन? रशियाला? रशिया तर रशिया, मला त्याची पर्वा नव्हती. कसंही करून इथून निसटायचं होतं. विचार करून करून थकल्यावर मनाला एका भयान निराशेने ग्रासलं. दिवसेंदिवस मुळी पण चिडचिडेपणा करू लागला होता. माझ्यासारखंच त्यालाही निराशेने घेरलं होतं हे उघड होतं. कोळ्याच्या जाळ्यात अडकून तडफडणाऱ्या असहाय्य किड्यासारखी माझी अवस्था झाली होती. लवकरच जर काहीतरी चांगलं घडलं नाही तर नक्कीच काहीतरी वाईट अशुभ घडणार अशी मला भीती वाटत होती. शहाच्या राजवाड्यात अखेर आम्ही पोचलो. मी मनात जशी कल्पना केली होती त्याच अवस्थेत तो होता. ओसाड, ओकाबोका, उंची पाश्चात्य सामान्याची मोडतोड झालेली, मात्र एकेकाळच्या वैभवाच्या खाणाखुणा कुठेतरी केविलवाणेपणाने आपलं अस्तित्व अजूनही दाखवत होत्या. जेवण झाल्यावर आम्ही सगळीच्या सगळी 26 माणसं तिथे दिवाणखान्यात जमिनीवरच पथारा टाकून झोपलो. जागेच्या अडचणीमुळे स्त्रिया आणि पुरुष सगळ्यांना एकाच खोलीत झोपावं लागलं. माझ्या शेजारीच आगा हकीम होता. अर्थात रात्रभर मला नखशिखांत मोंटो व रुझारी हे सगळे कपडे घालून झोपण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. पहाट झाली. उघड्या खिडक्यांमधून गारठा आत शिरला. मी आणि महातोब कुडकुडत होतो. दात वाजत होते. पण आमचे इराणी नातेवाईक मात्र आरामात गाढ झोपले होते. दिवस उजाडला आणि आणखीन एक संकट सामोरं आलं. त्या भागात दुष्काळ पडला होता. त्यामुळे सार्वजनिक पाणी पुरवठा अगदीच तुटपुंजा होता. त्यामुळे सुट्टीच्या पहिलाच दिवस मी अंगणात इतर बायकांबरोबर बसून केवळ 1 बादली पाण्यात सब्जी, भाज्या सगळं चिरून धुणं वगैरे कामात घालवला. यावेळी सर्व पुरुष मंडळी मात्र पाहिजे तशी आडवी तिडवी लोळत होती. नंतर थोड्या वेळाने सगळे पुरुष उठून घोड्यांवरून रपेट करायला आनंदात निघून गेले. असल्या गोष्टीत भाग घ्यायची स्त्रियांना अर्थातच परवानगी नव्हती. त्यामुळे आम्ही एकेकाच्या सुंदर
पण आता घाणीने भरलेल्या समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारला. आठवडा असाच गेला. राहण्याची, उठण्या बसण्याची गैरसोय आणि नातेवाईकांचं टोमणे मारणं, जाणून बुजून केला जाणारा अपमान. पण मला आणि म्हातोबला त्याची आता सवय झाली होती. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच माझ्या मनात अशा निराशेचा लपंडाव चालू होता. आता हळूहळू या पर्वतांवरचं बर्फ वितळायला लागणार. पण त्याचबरोबर रशीदच्या त्या अज्ञात मित्राला खरंच मला आणि माहतोबला तुर्कस्तानच्या सरहद्दीपर्यंत पोचवणं जमेल? हवा सुखद होत चालली होती. निराशेची जागा परत आशेचे किरण घेत होते. माहतोब आणि मी गेले 7 महिने इथे नजर कैदेत होतो. 7 महिने. आम्ही तेहरानला परत आलो आणि मुडीला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली अशी बातमी आली. मुडीच्या आनंदाला उधाण आलं. तो शीळ वाजवत आनंदाने घरभर सैरभैर फिरू लागला. कधी नव्हे तो माहतोबकडे आणि माझ्याकडे बघून हसू लागला. त्याला विनोदी चुटके आठवायला लागले. मधले ते भयंकर 7 महिने विसरून जणू काही पूर्वीचा गोष्टी वेल्हाळ, बडबड्या आणि सगळ्यांना हवा हवासा मुडी परत अवतरला. त्याच्या त्या रूपावर तर मी भाळले होते. खरं सांगू का, माझ्या परमिटचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. मुडीने मला खाजगीत सांगितलं. पण हॉस्पिटलने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मला सरळ नोकरीवर घ्यायचं ठरवलं आहे. कारण त्यांना आता माझी फार गरज आहे. शिवाय माझं ते जे काम आहे ते रीतसर पूर्ण झालं की ते मला पूर्ण वेळेचा पगारही देणार आहेत. मात्र दिवसभराचा त्याचा हा उत्साह संध्याकाळ झाली तसा मावळला. मला त्याच्या मनात काय येत असेल हे सहज वाचता येत होतं. आपण दिवसभर हॉस्पिटलमध्ये नोकरीला गेल्यावर हिच्यावर पाळत कशी ठेवायची ही शंका त्याला सतावत होती. पण मी आपल्याला हे काही कळलंच नाही आहे असं दाखवून त्याला एकटं सोडून दिलं. काही वेळाने त्याचा तोच मनाशी काय ते ठरवेल. एक तर त्याचं हॉस्पिटलमधलं काम तसं फार वेळ खाऊ नव्हतं. अगदी रोजच्या रोज जायलाच हवं असंही नव्हतं. आणि जेव्हा केव्हा जायला लागेल तेव्हा नसरीन होतीच की माझ्यावर नजर ठेवायला. शिवाय मी माहतोबच्या शाळेत जात असले तरी मला शाळा सुटता क्षणी 1 मिनिटाचाही वेळ न दवडता लगेच घरी परतायला लागे. कारण छोट्या अमीरला माझ्याजवळ सोडून नसरीनला युनिव्हर्सिटीत जायचं असे. त्याला अपवाद फक्त गुरुवारच्या कुराण क्लासचा. गुरुवारी अमीरला सांभाळण्यासाठी नसरीनने काहीतरी वेगळी व्यवस्था केलेली होती. मुडीच्या मनात विचारांचा कसा कोलाहल माजला होता हे मला अगदी स्पष्ट जाणवत होतं. माझ्यावर विश्वास ठेवावा की नाही, ठेवावा तर किती प्रमाणात, न ठेवावा तर नोकरी जायची वेळ येणार. हे बघ, गुरुवारी कुराणाचा क्लास संपला की ताबडतोब घरी यायचं बरं का. मी फोनवरून चौकशी करेन. तो दडावून म्हणाला. हो नक्की, मी वचन दिलं. ठीक आहे असं म्हणून तो वळला. कितीतरी दिवसांनी नोकरीवर जायच्या विचारांनी त्याचा चेहरा उजळून निघाला होता. मला नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर मी अगदी बेताने फार जपून करत असे. मुडीबद्दल मला खात्री नव्हती. तो इतक्या उलट्या काळजाचा होता की तो कधी आपल्या एखाद्या नातेवाईकाला पकडून माझ्यावर नजर ठेवायला लावेल हे सांगणं कठीण होतं. कधीतरी कामातून सुट्टी मिळाली की अचानक तो मला आणि माहतोबला आणायला शाळेत हजर व्हायचा. त्यामुळेच मी कधी आणि कुठे जायचं हे वेळापत्रक फार काळजीपूर्वक आखलं होतं.
अगदी तसंच महत्त्वाचं कारण घडल्याशिवाय मी त्यात बदल करत नसे. एक दिवस शाळा नेहमीप्रमाणे चालू होती. मी शांतपणे ऑफिसात बसले होते. इतक्यात एक शिक्षिका येऊन मुकाट्याने माझ्याजवळ बसली. माझी आणि तिची नीट ओळख नव्हती, पण कधीही भेटलं की ती प्रेमळपणे हसत असे. तिने काळजीपूर्वक खोलीत इकडे तिकडे पाहिलं आणि कुजबुजत्या आवाजात म्हणाली, नागू नागू, बोलू नका. मिसेस अझरना, मला मिसेस अझरकडून तुमची हकीकत कळली आहे. माझा नवरा तुम्हाला मदत करू इच्छितो. तुम्ही या फोनवर फोन करा. असं म्हणून तिने एक चुरगळलेलं चिठोरं माझ्या हातात ठेवलं आणि ती निघून गेली. त्याच दिवशी महातोबला घेऊन गडबडीने घरी येताना मी हमीदच्या दुकानात जाण्याची संधी साधली आणि तिथून त्या नंबरवर फोन केला. पलीकडून मिस अलावी नावाची बाई बोलत होती. मी कोण हे सांगताच ती खुश झाली. ती या शिक्षिकेच्या नवऱ्याची सेक्रेटरी होती. मला मदत करायची या मिस अलावीचीच इच्छा होती. ती स्वतः इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन आल्याने उत्तम इंग्रजी बोलणारी होती आणि त्यामुळे मला जमेल ती मदत करायची तिची इच्छा होती. तिला माझ्याविषयी तिच्या बॉसकडून कळलं होतं. सगळे इराणी एकसारखे नसतात हे परत एकदा मला पटलं. इथे कोण कुठली मिस अलावी, पण माझ्यासारख्या अमेरिकन स्त्रीला मदत करण्याचा धोका पत्करायला सुद्धा ती तयार झाली होती. आपण कसं, कुठे भेटायचं? ती म्हणाली. मला योग्य संधीची वाट पाहायला हवी. मी म्हणाले, आपण जेव्हा केव्हा भेटायचं ठरवू तेव्हा तुम्ही मला ठिकाण सांगा. मी गाडी घेऊन तिथे येईन. ती म्हणाली, ठीक आहे. मी म्हणाले. तिचं ऑफिस, महातोबची शाळा, मम्मलचं घर किंवा कुराणाचा क्लास या सगळ्यांपासून लांब होतं. त्यामुळे आमच्या दोघींच्या वेळा जुळायच्या कशा आणि आम्ही भेटणार तरी कुठे, हाही एक प्रश्नच होता. मिस अलावीचं माझ्याकडे नक्की काय काम होतं याबद्दल मला काही ठाऊक नव्हतं. पण एक नक्की, तिची तळमळ, कळकळ तिच्या आवाजातून मला जाणवली होती. ती मला धोका देणार नाही हे नक्की. कित्येक दिवस आणि आठवडे लोटले, पण मला पाहिजे तशी संधी काही केल्या मिळत नव्हती. मुडी नोकरीवर जाऊ लागल्याने नसरीनची माझ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वाढली होती व ती हे काम जास्तच नेकीने पार पाडत होती. मी केव्हाही घरात पाऊल टाकलं की ती लगेच घड्याळाकडे बघायची. पण कधीतरी मुडीला गुंगारा देणं मला शक्य व्हायचंच. अशीच एकदा मी महातोबला घेऊन शाळेतून घरी आले तर नसरीन अधीरतेने माझी वाट बघत होती. तिला अचानक युनिव्हर्सिटीत मीटिंगला बोलावणं आलं होतं आणि अमीरला माझ्याकडे ठेवूनच तिला जाता येणार होतं. मी घरात पाऊल टाकताच ती घाईने निघून गेली. बाकी कुणीही घरी नव्हतं. रेझा आणि एसीही योगायोगाने बाहेर गेले होते. मी तात्काळ मिस अलावीला फोन करून जवळच्या बागेत भेटीला बोलावलं. ती खूण पटावी म्हणून काळे कपडे घालून ठरलेल्या जागी येणार होती. मुडी इतक्यात यायचा नव्हता, पण तरीही सावधगिरी म्हणून मी त्याला चिठ्ठी ठेवली. मुलं फार कंटाळली असल्याने त्यांना घेऊन बागेत जात आहे. महातोब आणि अमीर बागेत जायला मिळाल्याने खुश होते. फक्त मी माझ्या मनाने घरात कुणीही नसताना एकटी बागेत गेले हे कळल्यावर मुडीची प्रतिक्रिया काय होईल तीच मला काळजी होती. बागेत पोचलो आणि लगेच मिस अलावी तिथे आली. ती साधारण 50ची असावी. ती येऊन बाकावर माझ्या शेजारी बसली. मी घरी नवऱ्यासाठी चिठ्ठी ठेवून आले. मी तिला म्हणाले, कदाचित तो एकदम येऊन उगवेल. हरकत नाही,
मिस अलावी म्हणाली. तो आलास तर मीही माझ्या मुलांना घेऊन आले आणि आपण सहजच बसल्या बसल्या गप्पा मारतोय अशी बतावणी करूया म्हणजे झालं. एव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. इराणी स्त्रियांना असं चोरटेपणे गुपचूप काहीतरी करायची आवडच होती. मिस अलावीने तेवढ्याच समोर बसलेल्या एका बाईशी फारशी काहीतरी कुजबूज केली. नंतर माझ्याकडे वळून मला सांगितलं, तुझा नवरा येताना दिसलास तर ती बाई आपल्याला सावध करेल. आता मला तुझी कथा सांग, ती म्हणाली. मी शक्य तेवढ्या थोड्या शब्दात पण महत्त्वाच्या सर्व गोष्टी घेऊन माझी कहाणी तिला ऐकवली. मला तुझ्या भावना कळतात, ती म्हणाली. मी इंग्लंडमध्ये एक परकीय नागरिक म्हणून राहिले आणि जेव्हा जेव्हा मला मदतीची गरज भासली तेव्हा मला मदत करायला कुणीसुद्धा पुढे आलं नाही. एवढंच नव्हे तर मला इंग्लंडमध्ये आणखीन राहायचं होतं, तेही राहता आलं नाही आणि इराणमध्ये परत यावं लागलं. कारण माझ्याकरता तिकडे खटपट कोण करणार. त्यामुळे मला आणि माझ्या आईला फार वाईट वाटलं. आपल्या देशात जर कोणी परकीय नागरिक आलाच तर त्याला आपण शक्य तेवढी मदत करायची असं आम्ही दोघींनी ठरवलं. दुर्दैवाने माझी आई 2 आठवड्यांपूर्वी वारली. तिला तुझी साधारण हकीकत कळली होती. तुझ्याविषयी बोलणं निघाल्यावर मी तिला वचन दिलं, तुला मी जमेल ती मदत करेन असं. आता ती या जगात नाही, त्यामुळे ते वचन पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे असं म्हणून मिस अलावीने डोळे टिपले. पण कशी करणार मला मदत, मी विचारलं. माझा एक भाऊ पाकिस्तानच्या सरहद्दीजवळ जाहिदान या गावात राहतो. मम्मी महातोब धावत येऊन म्हणाली, ते बघ डॅडी इकडेच येत आहेत. आम्ही बसलो होतो तिथून जरासा दूर बागेच्या कुंपणापलीकडे मुडी उभा होता. तो आमच्याकडे संशयाने बघत होता. त्याने मला लगेच बाहेर पडायची खूण केली. महातोब, उगीच घाबरू नकोस, तू जा आणि झोपाळ्यावर खेळ बरं. काही विशेष घडलंच नाही असं दाखवत मी उठले. मुडी उभा होता तिथेच कुंपणाच्या आतल्या बाजूला पोचले. तू इथे काय करतेस, तो गुरगुरला. बघ ना, हवा किती सुंदर पडली आहे म्हणून मुलांना घेऊन बागेत आले, मी सहजपणे सांगितलं. पण ती बाई, ती तुझ्याजवळ बसली होती, ती कोण आहे? कोण आहे ते मला नाही माहीत. ती पण मुलांना घेऊन इथे आली आहे. पण तू तिच्याशी कशी काय बोलत होतीस? तिला इंग्रजी येतं? नाही. अरे मी जरा फारसी बोलायचा सराव करत होते. मी एक लोणकडी ठेवून दिली. मुडीने संशयाने इकडे तिकडे पाहिलं, पण बागेत मुलांचा कोलाहल चालला होता आणि त्यांच्या आया शांतपणे बसल्या होत्या. संशयाला मुळी कुठे जागाच नव्हती. शिवाय मी बाहेर पडण्यापूर्वी त्याला चिठ्ठी लिहिली होती व त्याप्रमाणे खरोखरच मुलांना घेऊन मी बागेत आले होते. तो एक शब्दही न बोलता पाठ फिरवून निघून गेला. मी सावकाशपणे परत आपल्या जागी आले. काहीच घडलं नाही असं दाखवत. तो पूर्णपणे गेल्याची खात्री झाल्यावर आम्ही दोघी परत बोलू लागलो. तर तुमचा भाऊ तो जाहिदानला राहतो, पाकिस्तानच्या सरहद्दीच्या अगदी जवळ. मी त्याला फोन करून विचारणार आहे, तो तुला सरहद्दी पार पोचवू शकेल का? तो हे असं काम बरेचदा करतो, मिस अलावी कुजबुजत्या आवाजात म्हणाले. मला खूप आनंद झाला. थोडक्यात काय, सरहद्द पार करून पलीकडे जाणं मला वाटतं तेवढं कठीण काम नव्हतं. तर या देशात नक्कीच माझ्याप्रमाणे सुटकेचा प्रयत्न करण्यासाठी धडपडणाऱ्या इतर असंख्य व्यक्ती असणार. गरज ही शोधाची जननी आहे. अशाच त्रस्त लोकांना मदत करण्यासाठी कित्येक अनाम गुप्त संस्था कार्यरत असणार.
त्या या लोकांना या ना त्या मार्गाने सरहद्दी पार पोचवतच असणार. प्रश्न असा होता की या संस्थेपर्यंत पोचायचं कसं. पण या सगळ्याला खर्च किती येईल, मी विचारलं. काही काय येईना. तो मी करीन ना. मी माझ्या आईला मृत्यूसमयी तसं वचन दिलंय. तुला तसंच वाटलं तर नंतर कधीतरी परत कर, नाहीतर राहिलं. मिस अलावी म्हणाली. आपण कधी जायचं, मी अधीरेपणाने विचारलं. आणि कसं कसं जायचं. आपण लवकरच जाऊ, ती म्हणाली. पण आधी तुला आणि तुझ्या मुलीला जाहिदानला विमानाने न्यायचं, तर त्यासाठी थोडे कागदपत्र हवेत. त्यानंतर तिने काय व कसं करायचं ते मला नीट समजावून सांगितलं. सगळी बाकीची तयारी झाली की मग एक दिवस मी मुडीच्या परवानगीनेच बरेच तास घराबाहेर राहता येईल अशी काहीतरी सबब शोधायची. म्हणजे आमचा संशय येऊन मुडी जेव्हा आमची शोधाशोध करायला लागेल त्या प्रत्यक्षात आम्हाला पळून गेलेल्या कित्येक तास लोटलेले असतील. अर्थात हे काम एखाद्या गुरुवारीच करायला हवं. मुडी नोकरीवर जाईल. महातोब आणि मी सकाळची शाळा व दुपारचा कुराण क्लास मिळून खूप तास घराबाहेर राहू शकू. आम्ही पळाल्याचा संशय मुडीला येण्यापूर्वीच आम्ही जाहिदानला पोचलो सुद्धा असू. त्रिश आणि सुझानच्या बेतापेक्षा हा बेत मला खूपच व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आखल्यासारखा वाटत होता. इथे तेहरानमध्येच कुठेतरी लपून दिवस काढण्याचा प्रश्नच नव्हता. त्यापेक्षा सरहद्दीजवळ कुणाला संशय येण्याच्या आत पोचणं महत्त्वाचं होतं. पण हे लवकरात लवकर कधी? कधी? मी शाळकरी पोरीच्या अधीरतेने विचारलं. कमीत कमी 2 आठवडे, ती म्हणाली. आधी मी माझ्या भावाशी बोलते. जर शक्य झालं तर येत्या रविवारी तू मला फोन कर, म्हणजे आपण परत कधी भेटायचं ते ठरवूया. घरी परतल्यावरही मनातला आनंद चेहऱ्यावर न दाखवणं मला जड जात होतं. पण मुडीला संशय येऊनही उपयोग नव्हता. मुडीच नव्हे, मम्मल, नसरीन वगैरेही होतेच की. फक्त महातोब मात्र एवढ्या लहान वयात उत्कृष्ट अभिनेत्री झाली होती. तिची मला काळजी नव्हती. पण मी एकच ठरवलं होतं, आत्ता बसून तिला काहीही सांगून ठेवायचं नाही. प्रत्यक्ष वेळ आली की बघू. आम्ही बागेतून घरी आलो तर मुडी विचारात गढून गेला होता. मी स्वयंपाकघरात मन रंगवू लागले तरी मनात सुटकेचे विचार चालूच होते. अचानक मला एम्बसीतल्या हेलन व तिचे बॉस मिस्टर व्हिनकॉप यांचं बोलणं आठवलं. सरहद्द पार करण्याच्या मिशाने लोकांना भुलवून नंतर त्यांचा बलात्कार, खून करून टाकणारे स्मगलर. माझ्या अंगावर काटा आला. पण मी मनाला समजावलं, इथे बोलणं झालं होतं ते तुर्कस्तानच्या सरहद्दी पार पोचणाऱ्या स्मगलरांविषयी. आम्हाला जायचं होतं पाकिस्तानच्या सरहद्दी पार. पण तरी शेवटी हेही स्मगलरच. ते वेगळे कसे असतील? या सगळ्या फसवणुकीला बळी पडलेल्या मेलेल्या लोकांच्या कथा या सरकार मुद्दाम तर पसरवत नसेल ना, जनतेच्या मनात दरारा उत्पन्न करण्यासाठी. मिसेस अलावीने मात्र माझ्या मनात स्वतःविषयी खूप आदर आणि विश्वास उत्पन्न केला होता. पण तिचा भाऊ किंवा त्याचे साथीदार यांच्याविषयी मला काय ठाऊक होतं. मला ताबडतोब एम्बसीत जाऊन हेलनची भेट घ्यायलाच हवी होती. या सगळ्या बेताबद्दल तिचं काय म्हणणं आहे, कितपत धोका आहे, हेही पाहणं महत्त्वाचंच होतं की. शाळेत जाताना दुसऱ्या दिवशी सकाळी मी थोडा धोका पत्करून हमीदच्या दुकानात गेले व तिथून एम्बसीत हेलनला फोन करून थोडक्यात ते सगळं सांगितलं.
मी प्रत्यक्षच तिला येऊन भेटावं असं तिचं मत पडलं. माझ्या घरून आणखीन काही पत्ते आले होते. शिवाय महातोबचे व माझे नवे पासपोर्ट आले होते. आजच्या आज तिथे जाणं जरुरी होतं. क्षणभर विचार करून मी एलनचा नंबर फिरवला. आज एलनने मुडीला फोन करून काही निमित्ताने मला तिच्याबरोबर बाहेर जाण्याची परवानगी मागणं भाग होतं. मी तिला तशी विनंती केली. तिने ती मान्य केली. दुसऱ्या दिवशी सकाळी एलनने मुडीला फोन केला आणि शाळा सुटली की मला व महातोबला घेऊन खरेदीला जाण्याची परवानगी मागितली. ती मला शाळेत न्यायला येणार होती. मुडी चक्क हो म्हणाला. आता आम्ही ठरवलेल्या बेतातला भाग दुसरा. शाळेच्या ऑफिसातला फोन वाजला. क्लार्कने मुख्याध्यापिका खानूम शाहीनला फोन दिला. ती बराच वेळ फारसीतून बोलत होती, पण त्या संभाषणात माझं नाव बेटी अनेकदा येत होतं. त्यावरून तो फोन एलनचा असावा हे उघड होतं. मुख्याध्यापिका खानूम शाहीन मला फोनवर कुणाशी बोलून देते का नाही हे बघण्याची ही कसोटीच होती. ती नाही म्हणाली. एलनने घरून परत मुडीला फोन केला. मुडीने शाळेत फोन करून मला एलनशी बोलू देण्याची परवानगी दिली. 5 मिनिटांनी एलनचा परत मला फोन आला. सगळं ठीक आहे, एलन म्हणाली, पण तिच्या आवाजाला कंप सुटला होता. मी तुला आणि महातोबला न्यायला शाळेपाशी येते, ती म्हणाली. ठीक आहे, मी म्हणाले, पण काही अडचण आली नाही ना? नाही, ती तुटकपणे म्हणाली आणि तिने फोन ठेवला. 15 मिनिटांनी तिचा परत फोन आला. मी मुडीला आत्ताच फोन करून सांगितलंय. तुलाही तेच सांगते. मला आजचं जमणार नाही. काहीतरी दुसरं काम निघालं आहे. पण असं काय झालं? मी विचारलं. मला हे असलं काही जमेलचं वाटत नाही. एकदा आपण याविषयी सविस्तर बोलूया, ती मला म्हणाली. मला तिचा इतका राग आला. आज मला एम्बसीत जाणं अत्यंत आवश्यक होतं, पण एलनने आयत्या वेळेला मला असं गोत्यात आणलं होतं आणि तिच्या सहकार्याशिवाय तर मी घराबाहेर पडूच शकत नव्हते, राहू शकत नव्हते. एलनने असं का करावं? का केलं तिने असं? आता मी एम्बसीमध्ये कशी जाऊ? दुसरा दिवस. आजही मला एम्बसीत जाण्याची संधी आली नाही. मुडी सकाळपासून गुस्सात होता. तो कामावर जाण्यापूर्वी आज शाळेत आम्हाला पोचवायला आला होता. आम्हाला सोडून पुढे जाताना सुद्धा खेकसून गेला होता. कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकटं घरी जायचं नव्हतं. तो आम्हाला शाळेत आणायला येणार होता. शाळा संपली. आम्ही मुडीची वाट बघत थांबलो. 1 तास झाला तरी त्याचा पत्ता नाही. अखेर आम्ही एकट्याच घरी जायला निघालो. काय घडतंय काही कळत नव्हतं. वाटेत कुठेही न थांबता आम्ही सरळ टॅक्सीने घरी आलो. घरात पोचलो तर एकटाच मुडी जमिनीवर बसला होता. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. काय झालं? मी विचारलं. नीलुफर नीलुफर घराच्या बाल्कनीतून खाली पडली. आपल्याला निघायला हवं. चल लवकर चल. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात बघूया नीलुफरचं काय झालं. भेटूया पुन्हा.